वेलकम टू द डे 2. आता सकाळी उठलो आहे. लेट्स गो फॉर मॉर्निंग वॉक. मॉर्निंग वॉक माझी भेंडी किती वाजता होते, वाजले किती आहेत? नाही 11-12 नाही वाजले, 8:40, 8:40. तर आता जिकडे चाललो आहे ना तिकडे मस्त सकाळ जाऊन असं बसावं थोडंसं असं वाटतं. त्याच्यात तुम्हाला नदी दाखवीन, नदी वगैरे सगळं दाखवीन आज. सो पोचलो आहे आपण असं काहीतरी खालच्या रस्त्याला, इथून आपल्याला वर जायचं आहे. इकडनं हा रस्ता आहे तो वर जायला. ह्या आताच्या टायमाला साफ दिसतं, पण पावसाच्या टायमाला इथे ना जागा नसते पाय ठेवायला. आता उन्हाच्या टायमाला कसं ते लोक साफ करून ठेवतात, जायला वगैरे यूज होते, हा वे यूज होतो. वन ऑफ द कन्व्हिनियंट होतं आपलं काय त्याला उन्हाळ्याच्या टायमाला जायला वगैरे. बट मोस्ट ऑफ द लोक टाळतात तिकडनं येणं जाणं, कारण का बोलतात इव्हिनिंगच्या टायमाच्या नंतर, कारण ह्या साईडला वाघोबा येतात वरती. काल रात्री आमच्यासोबत इन्सिडेंट झाला की मी आणि माझा लहान भाऊ बाहेर नेटवर्कसाठी आलो होतो. तर जिकडनं आम्ही होतो आमच्या घरापासून थोडं लांब होतं, लाईक 10 मिनिट्सच्या अंतरावरती होतो आम्ही लोक. आणि आम्ही दोघंही असेच गेलो होतो ना, गाडीनं काय, आम्ही नेटवर्कसाठी फक्त बाहेर पडलो होतो. तिकडनं काही बायकर झाले, आम्हाला बोलले बाळांनो घरी जा. आम्ही विचारलं काय झालं दादा, तो बोलतो वाघ आला आहे, खाली उघड तावडीत आलं त्याच्या. सो आम्ही जे जीव घेऊन पळालो नाही मीन्स आम्ही चाललो आहे, इतके फाट चाललो आहे. 10 मिनटाचा रस्ता 2 मिनटात कवर केला आहे. घरी येऊन सांगितलं, मम्मी पप्पाने शिव्या घातल्या, काय गरज तुम्हाला. सो मी माझ्या जागेवर आलो आहे आणि ना मी उलटा चालतो आहे मध्ये. तर मला मी दाखवतो आता. याच्यात तुम्ही बॅक साईड बघू शकता माझी, हा बॅक व्ह्यू. अँड दिस इज काइंड ऑफ फ्रंट व्ह्यू. जसं इकडे आलं तिचं नेटवर्क पण मिळालं आहे. शे काय सुंदर आहे, उन्हात हे एवढं सुंदर दिसतंय. विचार करा पावसाच्या टायमाला काय वाटत असेल. एकदम खतरनाक, फुल खतरनाक वाला पावसामध्ये. तर अजून हे आता जिथे सुकं आहे ना, हे सगळीकडे पूर्ण हिरवळ असते पावसाच्या टायमाला. थोडासा एक्सप्लोअर करूया. आता मी एकटा चालू आहे, थोड्या टायमाने परत भावासोबत वगैरे येईनच मी. त्या टायमाला पण आपण एक्सप्लोअर करू या गोष्टी. तोपर्यंत तुम्ही मजा घ्या. इकडे ना काही झालं तर समजून येणार नाही कोणाला की हाय कुठे काय कुठे. बट एक्सप्लोअर करायची मजा वेगळी असते. काय बोलतो मी, बरोबर की नाही सांगा मला. एक्सप्लोअर नाही केलं तर काय केलं, ठीक आहे ना. काय शिव्या खायला काय जाते, शिव्या खायच्या थोड्याफार. भेटूया थांब थोड्या वेळात परत. आता तुम्हाला त्याच्यानंतर मी नदी दाखवतो, जी अवघड नदी आहे ना ती दाखवतो. चलो. सो हा माझा चिलआउट झोन होता, जसं मी बोललो नाही, सांगतो तुम्हाला. हा माझा चिलआउट झोन होता. इकडे मी गावी आलो की इथे मी येतो हर टाईम येतो मी गावी आलो की. आता इकडनं आपण जाऊया नदीवरती, तुम्हाला दाखवतो. अवघड दाखवतो आता पहिल्यांदा, कारण का अवघडच्या नंतर मला परत घरी जावं लागेल. घरी नाही गेलो शिवाय खाईन मी, कारण का सकाळ उठलो आहे आणि डायरेक्ट घरातून बाहेर निघालो आहे चहा नाश्ता न करता. तर चलो आपण मिळते अवघड के यहाँ पे. सो जसं मी बोललो मगाशी, आपण अवघडात जाऊया. आता मला माहिती नाही अवघडात पाणी असेल की नसेल, बट दिस इज द वे टू गो अवघड. म्हणजे अवघडात जाण्याचा हा रस्ता आहे. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना येत असेल. सो अशा काही प्रकारे हा रस्ता आहे अवघडात जायचा.
पहिलं कसं इकडनं पाणी आणायला वगैरे जावं लागायचं, तर रस्ते खूप थोडेसे कठीण आहेत तिथे आपल्यासारख्या लोकांसाठी तरी नॉर्मली. पण इकडे पण फुल थंड वाटतं, कितीही ऊन असू दे काहीही असू दे. हे कसं खाली येते लोकेशन, तुम्हाला जर म्हणजे ते थोडा थंड वगैरे पाहिजे असेल वातावरण, तर इकडे येतो माणूस. कारण आणि कसं माहिती तिथे पूर्ण पाणी थंड मिळतं. जेव्हा तुम्ही फ्रीजपेक्षा पाणी थंड इथे मिळतं. मतलब नॅचरल कोल्डनेस असतं वॉटरमध्ये. सध्या तरी ही नदी सुकलेली आहे, पण इकडे जिकडनं पाणी भरलं जातं ना ते कधी सुकत नाही. ते पण आय थिंक सो ह्या वर्षी सुकलं आहे, म्हणजे वाट लागते. हे बघा आम्ही आलो आता, हे असं काहीतरी आहे अवघड आमचं. इकडून पुढे असे चालत जाऊ शकतो आपण दुसऱ्या नदीसाठी, पण आता सध्या ते खूप खतरनाक होईल जायला तिकडे. एकटाच गेलो तर सोबत कोणतरी पाहिजे. आणि जो हा स्पॉट आहे हा, सो बघा हे जे स्पॉट आहे ना, ह्या स्पॉटवरती पहिलं पाणी असायचे, तिकडनं सगळे पाणी वगैरे भरून घ्यायचे. सीन असा झाला की ही क्लिप मध्ये ना कट झाली आहे, कारण का ना माझा फोन गरम झाला, कारण का जरा वातावरण खूप गरम आहे इकडे, त्याच्यामुळे ना तो फोन कूल डाऊनसाठी बंद केलं स्वतःला आयफोनने. तर त्याला आता थंड केलं आणि परत मी चालू केलं. सो असा हा आमचा अवघड आहे, यू कॅन सी इट. हाँ तो आता अभी जाते घर पे, मस्त चाय वाय पीते हैं, यो मिलते हैं घर पे, चलो बाय. बघा आता हा पोरगा मला घेऊन चाललाय खाली नदीच्या इथे. कोणाला काय झालं मी नाही आहे, त्या दोघे तिकडे येत आहेत मागे मागे. मी कोणाला घेऊन जात नाही, मी आपल्या एकट्या जीवावर जातोय. मला रस्ता माहिती नाही, रस्ता बोलतो डेंजर आहे. हा नाही पडला बिडला कोण दिसणार नाही, भेटणार पण नाही. मला काय माहिती नाही. मी कशाला घेऊ, मी बोलो खाली यायला. मारीन सॉरी, आम्ही नाही पोरी नात. अरे जाऊ कसा. अमेज़न के जंगल में ए जा मी येतो. नाही हा सुंदरशी नदी मिळाली आहे मला. विन. सो अशा प्रकारे आम्ही खाली पोचलो. मी इथे येऊन बसलो आहे, आणि कुठे बसला माहिती आहे, सब झूम कर पूर्ण केलं का. एक फोटोसाठी एवढून तिकडून एवढा फिरून. हे तिकडे दाखव, पहिलं तिकडे दाखव. पूर्ण तिथून खाली उतरून तो सब जिथे बसला तिकडून हे 1 2 3 दगड 4 5 दगड आम्ही उड्या मारून येऊन इकडे बसतो फक्त फोटो काढायचा. तेव्हा माशा आले बघ तेव्हा एक. सो गाइस सोमभाई ने अपना फोटोज निकाल लिया मस्त वाला, म्हणजे काढल्यात चांगले फोटो काढल्यात सोमनी. अच्छा फोटोग्राफर है, बड़ा हो गया फोटोग्राफर बन सकता है लड़का. खूप मशक्कत केली आम्ही एका 2-3 फोटोसाठी, पण मजा येते. फुल शांत आहे, तुम्ही ऐकू शकता ते किती आवाज आहे नेचरचा. जा हा नदी, आता क्रिकेट, तडानी मार्केट. हे बघा आम्ही गावीला खेळतो, त्यानंतरी पण फोन पाहिजे. पकडू दे.